काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच, कारण हैदराबाद त्यांना मिळालाय, पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे, 3%च्या आत नाही आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे, 3%च्या आत आहे. आणि दुसरं महसुली तूट, म्हणजे आपण जर महसुली तुटीचा विचार केला तर तीही 1%पेक्षा कमी असली पाहिजे असले आपल्या FRBMने सांगितलेलं आहे. आपली महसुली तूट 1%च्या आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेलं आहे ते याही वर्षी आलेलं आहे. आणि आपण विचार केला तर अगदी 19-20चा काळ आपण बघितला तेव्हाही आपण 41,000 कोटीची महसुली तूट होती, ती आता 40,000 कोटीवर आपण आणली आहे. एकूण अर्थव्यवस्था वाढवून देखील, त्यामुळे त्याही बाबतीत मला असं वाटतं की जो फिस्कल प्रुडन्स आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो. आणि मग महसुली जमा, राज्यामध्ये जी महसुली जमा आहे ती 13-14 साली आपली महसुली जमा किती असायची? ती असायची 1,55,000 कोटी रुपये. मी राऊंड फिगर करतोय, ते बाकी शिल्लक सोडून देतो. 1,55,000 कोटी रुपयावरनं ती 6,16,000 कोटी रुपयांवर 10 वर्षामध्ये पोहोचली. आणि कर्जाचं प्रमाण देखील हे आपण जर म्हटलं साधारणपणे त्यात काही फार फरक नाही आहे. 13-14 साली हे प्रमाण 16.90% म्हणजे 17% होतं, ते 18.5%वर गेलंय. त्यामुळे आपण जर, आणि हे जाण्याचं मेन कारण आहे 2 कोविडचे वर्ष आहेत की ज्या 2 कोविडच्या वर्षांमध्ये आपल्याला अतिरिक्त कर्ज घेण्याची परमिशन मिळाली आणि ते अतिरिक्त कर्ज आपण घेतलं, पण काही हरकत नाही. त्यासोबत आता भांडवली खर्च, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही कर्ज तर एवढं घेताय, भांडवली खर्चात काही वाढ झाली आहे की नाही? भांडवली खर्च केला तरच राज्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टिकणार आहे. आणि म्हणून 13-14 साली आपला भांडवली खर्च होता वर्षाला 25,129 कोटी, 25,129 कोटी. आता तो किती झालाय? आता तो झाला आहे पॅरास्टेटल सहित 2 लाख कोटी. आणि अगदी प्युअरली पॅरास्टेटलचा आपण का पकडतो की ज्यांना आपण कर्जाची हमी दिली आहे आणि त्यांचं कर्ज करता आपण अकाउंट फॉर करतो आणि त्याचे पैसे देखील आपण RBIला भरतो, त्यामुळे आपल्या कर्जात ते दिसतात. त्यांच्या सहित तो 2 लाख कोटी आहे. आणि त्यांना काढूनही टाकलं म्हणजे उदाहरणादाखल MSRDC किंवा अजून असे आपले जे पॅरास्टेटल्स आहेत ते काढून टाकले तरीही आपला खर्च 1,17,376 कोटी रुपये, म्हणजे 25,000 कोटीवरनं आम्ही 2 लाख कोटीवर पोहोचलोय 10 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या तुलनेनं कर्ज वाढल्या त्याच्या कितीतरी पट तुलनेनं आपण भांडवली गुंतवणूक या ठिकाणी वाढवलेली आहे. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व म्हणजे कर्जच म्हणू त्याला, हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्व